नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरक विचाराने. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचे भविष्य बदलतील. मित्रांनो, आज आहे 10 ऑक्टोबर. आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन. शरीर आणि मन ही मानवी जीवनाची दोन्ही अंगे व्यवस्थित असतील तर व्यक्ती व्यवस्थित काम करू शकते. घरात, प्रवासात, आप्तेष्टांमध्ये वावरताना ती आत्मविश्वासाने वावरू शकते. मात्र यापैकी एखाद्या ठिकाणीही अडथळा येत असेल तर त्याचा मनस्थितीवर आणि मग पर्यायाने वर्तनावर आणि एकूणच कामावर, नातेसंबंधांवर परिणाम दिसून येतात. सर्वांना आनंदी राहण्याचा अधिकार आहे हे तत्त्व जगातील सर्वच समाजांमध्ये व सर्व स्तरांमध्ये रुजण्याची आवश्यकता आहे. 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 1982 पासून हा दिवस साजरा करण्यास प्रारंभ झाला. मुळात मानसिक आरोग्य नावाची गोष्ट काय असते हेच अनेकांना माहीत नसते किंवा मानसिक आरोग्याविषयी वेगळा विचार करायला हवा हेच अजून आपल्या मनात रुजलेले नाही. भारतामध्ये जे मानसिक आरोग्यविषयक धोरण आहे त्यामध्ये आपल्याकडच्या विशेषज्ञांची कमतरता लक्षात घेता आरोग्यविषयक सोयींमध्ये प्राथमिक आरोग्य, वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयांमध्येच मानसिक आरोग्यविषयक उपचार पुरवण्यावर भर देतात. पण या सर्व प्रयत्नात ज्या प्रतीची उपचार सेवा दिली जाणे आवश्यक आहे तशी देता येत नाही. केवळ महाराष्ट्राचाच विचार केला असता जी शासकीय रुग्णालये उपचार पुरवतात त्यांचा आवाका लक्षात घेतला तर फक्त 5,785 मानसिक रुग्णांवर उपचार करण्याची सोय होऊ शकते. आपल्याकडील सामाजिक वास्तव बघता मानसिक आजार झालेल्या व्यक्तीला खाजगी उपचार उपलब्ध करून देण्याकडेच कल दिसतो. देशातील जवळपास 36% जनता दारिद्र्यरेषेखालील जीवन कंठीत असून त्यातील मानसिक आजार झालेल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याशिवाय पर्याय नसतो. जर तिथेच उपचारांची हेळसांड होत असेल तर या रुग्णांचे भवितव्य काय उरते हे सांगायला ज्योतिषाची गरज पडणार नाही. एकूणच मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही शास्त्रसंगत नसल्याचे लक्षात येते. अनेक अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विळख्यात आजही मनोरुग्ण फसलेले आढळतात. स्त्री मनोरुग्णांच्या कष्टाबद्दल, हालांबद्दल तर न बोललेलेच बरे. अनेक जणी नवऱ्याने शासकीय रुग्णालयात दाखल करून नंतर हात झटकल्याचे निराधार, निराश्रित होतात असेच दिसून आले. त्यांचे शोषणही होत राहते. मानसिक आजाराबद्दल समाजात ज्या गैरसमजुती आढळतात त्या दूर व्हायला हव्यात असे सरकार म्हणते, मात्र त्यासाठी ते क्वचितच ठोस पावले उचलताना दिसतात. आजकाल मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे जरा सहानुभूतीने बघितले जाऊ लागले आहे. भारतामध्ये व एकूण जगातच मानसिक आजारांचे प्रमाण वाढते आहे. मात्र स्त्रियांमध्ये काही आजार जसे निराशा, मनोकायिक आजार यांचे प्रमाण जास्त असते तर पुरुषांमध्ये स्किझोफ्रेनिया, असामाजिक व्यसनाधीनता यांचे प्रमाण जास्त असते. निम्हास सारख्या केवळ मानसिक आरोग्य व मेंदूशी निगडित आजारांवर काम करणाऱ्या संस्था भारतात मोठ्या संख्येने निर्माण व्हायला हव्या आहेत आणि याबद्दलचीच जागरूकता म्हणून जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपण सारेच मानसिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करूया आणि प्रत्येक क्षण हा मानसिक मजबूतीकरणाचा आणि सोन्याचा करूया. 10 ऑक्टोबर 1998 रोजी आदर्श सेन आनंद यांनी भारताचे 29वे सरन्यायाधीश म्हणून कारभार सांभाळला होता. 10 ऑक्टोबर 1975 रोजी पापुआ न्यू गिनी या देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला. पापुआ न्यू गिनीचे स्वतंत्र राज्य हा ओशनिया खंडातील एक देश आहे. पापुआ न्यू गिनी नैऋत्य प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या न्यू उत्तरेला गिनी बेटाच्या पूर्व भागात व इतर काही छोट्या बेटांवर वसला आहे. न्यू गिनीच्या पश्चिम भागात इंडोनेशिया देशाचे पापुआ व पश्चिम पापुआ हे 2 प्रांत स्थित आहेत. पोर्ट मोरेस्बी ही पापुआ न्यू गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. 10 ऑक्टोबर 1964 रोजी जपानमधील टोकियो येथे 18व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेमार्फत सर्व राष्ट्रांकरिता दर 4 वर्षांनी भरवले जाणारे निरनिराळ्या खेळांचे जागतिक सामने म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा. प्राचीन ग्रीस देशातील ऑलिम्पिया या स्थळी ऑलिम्पिक खेळ भरत असत आणि त्या सामन्यांना त्यावरून ऑलिम्पिक क्रीडा सामने हे नाव पडले.
1960 रोजी विद्याधर गोखले यांच्या सुवर्णतुला या नाटकाचा पहिला प्रयोग आजच्याच दिवशी झाला. आचार्य अत्रे निर्मित श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक हे 10 ऑक्टोबर 1954 साली मिळाले. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास याच वर्षापासून सुरुवात झाली होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान 1944 आजच्याच दिवशी 800 ज्यू बालकांना ऑस्विट्झ छळछावणीत ठार करण्यात आले. सोव्हिएत युनियनने ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले तो दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर 1942. 1913 आजच्याच दिवशी पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले. पनामा कालवा हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशातील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागराने जोडतो. 1914 साली वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या 1914 साली 1000 होती, तर 2008 पर्यंत ही संख्या 14,702 पर्यंत पोहोचली होती. 2008 सालापर्यंत एकूण 8.15 लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला. चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्मदिवस म्हणजे 10 ऑक्टोबर 1954. सामाजिक कार्यकर्त्या मुंबईच्या माजी नगरपाल डॉक्टर लीला मोळगावकर यांचा जन्मदिवस म्हणजे 10 ऑक्टोबर 1916. हिंदी चीनी मैत्रीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांचा 1910 साली आजच्याच दिवशी जन्म झाला. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे भारतीय डॉक्टर होते. दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केले असताना डॉक्टर कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन 4 वर्षे रुग्णसेवा केली. तेथेच डिसेंबर 1942 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जीवनावर डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी नावाचा एक हिंदी चित्रपट व्ही शांताराम यांनी काढला होता. क्रीडा महर्षी नोरशिवान दोराबजी तथा ND नगरवाला यांचा जन्मदिवस म्हणजे 10 ऑक्टोबर 1909. हे एक कुशल क्रीडापटू व क्रीडा संघटक होते. रासीपुरम कृष्णस्वामी नारायण स्वामी तथा RK नारायण यांचा जन्म 1906 आजच्याच दिवशी झाला. ते नामवंत लेखक होते. त्यांना सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार तसेच 1964 साली पद्मभूषण पुरस्कार व 2001 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना साहित्य अकादमी पारितोषिक व AC बेन्सन पदक या सन्मानाने गौरवण्यात आले होते. द गाईड, द वर्ल्ड ऑफ नागराज, वेटिंग फॉर महात्मा इत्यादी कादंबऱ्या तसेच मालगुडी डेज, अ हॉर्स अँड 2 गोट्स इत्यादी कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाले. कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत K. शिवराम कारंथ यांचा जन्म 1902 10 ऑक्टोबर या दिवशी झाला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते व गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्मदिवस म्हणजे 10 ऑक्टोबर 1899. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना तत्कालीन सोव्हिएत संघराज्यातर्फे ऑर्डर ऑफ लेनिन हे सन्मान प्रदान करण्यात आला होता. निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर कृष्णदेव यांचा जन्म 1871 10 ऑक्टोबर या दिवशी झाला. कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 3रे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी यांचा जन्म 1844 आजच्याच दिवशी झाला. हे ब्रिटिश राजवटीतील एक भारतीय वकील होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते आणि राजकारणी होते. इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झालेले ते पहिले भारतीय होते. ते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर भारतीय न्यायाधीश होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 3रे अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणजे बद्रुद्दीन तय्यबजी. हायड्रोजन आणि आर्गॉन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेनरी कॅन्डविश यांचा जन्म 1731 आजच्याच दिवशी झाला.
गझल गायक जगजीत सिंग यांचे 2011 मध्ये 10 ऑक्टोबर या दिवशी निधन झाले. हे ख्यातनाम भारतीय गझल गायक संगीतकार होते. 1970 आणि 1980च्या दशकात गायिका पत्नी चित्रा सिंह यांच्या समवेत जगजीत यांनी केलेल्या गझलांच्या संगीत ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांना गझल सम्राट या नावाने ओळखले जाऊ लागले. पंजाबी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, सिंधी आणि नेपाळी या भाषांमधून जगजीत सिंह यांनी गायन केले. त्यांना भारतीय केंद्र शासनाने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले आहे. श्रीलंकेच्या 6व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचा निधन 2000 आजच्याच दिवशी झाले. त्यांचे पती श्रीलंकेचे व दुसरे पंतप्रधान सॉल्मन बंदरनायके यांच्या हत्येनंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनीच देशाचे सिलोन हे नाव बदलून श्रीलंका केले. खाजगी शाळा, तेल कंपन्या, रबराचे मळे व चहाचे मळे यांचे त्यांनी राष्ट्रीयकरण केले. रुबी मायर्स उर्फ सुलोचना यांचे निधन 1983 10 ऑक्टोबर या दिवशी झाले. मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री, पाणीदार व बोलक्या डोळ्यांमुळे त्यांना सुलोचना हे नाव पडले. त्या 1973 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या देखील होत्या. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उर्फ गुरुदत्त यांचे निधन 1964 आजच्याच दिवशी झाले. त्यांचे 14वीं का चांद, कागज के फूल, CID, मिस्टर अँड मिसेस 55, आर पार आणि प्यासा इत्यादी चित्रपट प्रसिद्ध होते. त्यांच्या साहिब बीबी और गुलाम या चित्रपटाला राष्ट्रीय पदक मिळाले होते. गुजराती साहित्याच्या पंडित युगातील एक अष्टपैलू लेखक मनीलाल नथुभाई त्रिवेदी यांचे निधन 1898 आजच्याच दिवशी झाले. ते एक अष्टपैलू लेखक, आर्य संस्कृतीचे व शंकराचार्य प्रणीत अद्वैत वेदांतांचे कडवे पुरस्कर्ते होते. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.